आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे जिथे तुम्ही बजरंगबलीचं नाव सुद्धा घेऊ शकत नाही. नावच सोडा, तुम्ही तिथे हनुमान चालिसा, मारुती स्त्रोत आणि हनुमानाची पूजा सुद्धा करू शकत नाही. अरे एवढंच नाही तर त्या गावातील लोक मारुतीची गाडी सुद्धा विकत घेत नाहीत. आणि हे होतं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्य नांदूर गावात. चला मग या मागील ऐतिहासिक कथा पाहूयात. आपल्या पौराणिक कथामध्ये लिहिलेलं आहे की एके दिवशी दैत्य नांदूर आणि बजरंगबलीचं गदा युद्ध होतं. हे युद्ध एवढं भयंकर होतं की त्यामध्ये दोघेही जखमी होतात. त्यानंतर दैत्य नांदूर प्रभू श्रीरामांच्या धावा करतो. हे बघून स्वतः बजरंगबली सुद्धा चकित होतात. त्यानंतर प्रभू श्रीराम येतात आणि दोघांनाही बरे करतात आणि दैत्य नांदूरला बोलतात की आजपासून या गावामध्ये तुझंच नाव निघेल, तुझंच मंदिर असेल आणि लोक तुझीच पूजा करतील. हे ऐकून दैत्य नांदूर बोलतो की तुम्ही तर बजरंगबलीला वचन दिले आहे की भारतामध्ये सगळ्या गावात फक्त तुझंच मंदिर असेल आणि लोक तुझीच पूजा करतील. हे ऐकून दैत्य नांदूर बोलतो की तुम्ही तर बजरंगबलीला वचन दिलं आहे की लोक तुझी पूजा करतील आणि प्रत्येक गावात तुझं मंदिर असेल, तर मग हे कसं शक्य आहे? त्यावरती प्रभू श्रीराम बोलतात, नाही, या गावामध्ये फक्त तुझंच नाव असेल आणि तुझंच मंदिर असेल. या गावामध्ये ना बजरंगबलीचं लोक नाव घेतील, ना त्याचं मंदिर असेल आणि लोक त्याची पूजा करतील. अशी आहे यामागील ऐतिहासिक कथा.